काही जे घरातील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री श्री संतांची या माता चरणावरी साष्टांगे विश्रांती सत्य गुरुराय कृपा जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मभूतांचा. 7वा अध्याय आणि श्लोक आहे 3. आज अपरा एकादशी. आपण 12 महिन्यात 24 एकादशी आहे. 24 एकादशी 15 एक एकादशी. प्रत्येक एकादशीचं तुम्ही नाव जर पाहिलं ना त्या प्रत्येक एकादशीच्या नावामध्ये सिद्धांत दडलेले कळते. प्रत्येक एकादशीच्या नावामध्ये सिद्धांत. आज कुठली एकादशी? अपरा. अपरा म्हणजे काय? अपरा म्हणजे परीच्या पलीकडचं. ती एकादशी सांगते तुम्ही परीच्या पलीकडे निघून जा. परवानी इथे आहे, तिथं नाभी कमलापाशी आहे आणि तिथं दुरुस्ती करायची असते. आणि तिथं जर दुरुस्ती नाही झाली तर मग सगळं आपण जे परमार्थ करतो सात्विक कर्म होईल. सात्विक कर्म होईल. त्याला पण फळ असतं. सात्विक कर्माला फळ नसतं असं नाही, पण ते फळ नाशवंत असतं. आपण 4 कर्म चांगली केली आणि एखादं कर्म जरी समजा मनाने पण होतं. हाताने पायाने करायची गरज नाही, डोळ्याने करायची गरज नाही. मनाने सुद्धा कर्म चांगला विचार केला काय हा वाचा माणसा तिन्ही कर्म होती. म्हणजे हाताने पायाने डोळ्याने कानाने नो 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 मनाने पण होत. कुणाविषयी समजा शुभचिंतन अशुभ चिंतन किंवा कुणाविषयी वाईट विचार येणं, कपट बुद्धी असणे, द्वेष बुद्धी असणे, किंवा मत्सर बुद्धी असणे. द्वेष कोणाचा होतो? बरोबरीचा लोकांचा. द्वेष कोणाचा होतो? सारखे मनला असतील तर त्यांचा द्वेष होतो. मत्सर कोणाचा होतो? आपल्यापेक्षा वरचा आहे त्याचा होतो मत्सर. आपल्यापेक्षा वरचा आहे त्याचा मत्सर होतो. आणि बरोबरीचे स्पर्धा करणारे असतात ते काय? द्वेष बुद्धी असते. आपण कुठं आलो? तर हे तिन्ही मंडळी आहे ना ती कर्म करत असतात. काय 24 तास कर्म करत असतात. स्वप्न पडतं कर्म नाही का? स्वप्न पडतं कर्म नाही का? सगळं जग दिसतं आपल्याला, सगळी सृष्टी दिसते स्वप्नात. कुठे दिसतील? हृदयात दिसतील का नाही दिसत? दिसतील का नाही दिसत? आपण ज्याचा विचार केला नाही अशी गोष्ट स्वप्नात दिसते. कधी विचार सुद्धा केला नाही. का बरं असं नाही पाहिजे. कारण स्वप्नी मनी वसे ते स्वप्नी दिशा असं म्हणतात. स्वप्नात काय वेळेला वेगळं आपल्याला अनुभव येतो. जे पाहिलं नाही, ज्याचा विचार केला नाही, ज्याचं चिंतन आपण केलं नाही, अशा गोष्टी दिसतात. दिसायला नाही पाहिजे. का दिसतात? दिसायला नाही पाहिजे. का दिसतात? हे मागील जन्माची कर्म आहे. आपण ते काय अनेक जन्माची कर्म केली नाही. त्यात विशिष्ट कर्म काहीतरी इंद्रियाचं सहाय्य घेऊन, चित्ताचं सहाय्य घेऊन ते आपल्याला पुढे आणतात. तसं म्हणजे स्वप्न सुद्धा कर्म आहे. आणि हे
काया वाचा मनाने जे कर्म होतात या तिन्हीचा आपल्याला पाठ करायला पाहिजे. तिन्हीचा पाठ का होत नाही? जे बहुता एका अवांतरो अहंकाराचा भूत संशय त्याच्यामुळे कर्मपात होत. तुम्ही ज्ञानी असा, तुम्ही कसले पण असा, तुम्ही कला कौशल्यवान असा, कुठल्या विद्येत पारंगत असा, पण ही गोष्टीला तुम्ही जर बाद नाही केलं तर उपयोग होणार. तुम्हाला अहंकार तुमचे पाठ सोडणारच नाही. कुठल्या पदावर असा तुम्ही कुठल्याही सोडणारच नाही सोडणार. आणि आपल्याला अहंकाराचा पाठ करून टाकायचा. तुकोबारायांनी शहरा मानून ठेवला, ज्याचा अहंकार झाला गेला तो देव झाला. त्यांचे अभंग आहे. का म्हणे अहंकार गेला तोच देव झाला. पण अहंकार सगळ्या बाजून जायला पाहिजे. तेवढा एक शब्द धरून चालणार नाही. अहंकार हा विश्वव्यापक आहे. हा हा हे नाही समजणे का? विश्वव्यापक आहे. मग आपण विश्वरूप नाही, आपण पण तेवढे आहोत. पण आपली भ्रांती जात नाही. आपण तेवढा आहोत. चांगला जर विचार केला आपण विश्वभर आहोत. आता त्यांनी शहरा मारून ठेवले बघा ज्ञानोबराने. ते विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चरण आचर आपण विश्वंभर आपण आहे. आता एक गोष्ट मला आठवली बघा. विश्वामित्र माहिती ऐकून असाल ना? विश्वामित्र, विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली होती. एवढा महान तपस्वी होता, ब्रह्मर्षी होता. विश्वामित्र प्रतिसृष्टी करता रंबे मागे झाला कुत्रा. हा काय आग लावतो तुझ्या तपस्येला, काय आग लावतो तुझ्या पारमार्थाला. हा वाया गेलं ते. जनता थुकायला लागली त्याला. त्याच्यावर काय केलं तू? जमणार नाही. मनामध्ये जर भ्रष्ट विचार सुरू झाले, चित्त जर चिंतन भ्रष्ट करू लागलं तर तुम्ही केलेलं सगळा परमार्थ वाया जाणार. हा जी काय तपस्या केली, जी काय नामाची साधना केली ते सगळे वाया जाणार. वाया जाणार. काय करावं? आणि हे सगळं अहंतेमुळं होतं. अहंत काय म्हणते? मी आणि माझं ही म्हणते. तीच माया आहे आणि ती जात नाही. जात का नाही? की तिचं जन्मोजन्मी ती साथ आपल्या बरोबर. की आता पहिल्यांदा नाही, ह्या जन्मात नाही आली नाही. आणि हिला मोकळं करून आपल्याला जायचं. आता प्रश्न जर असा पाहिला, बरेच अभंग घे. मायामुळे ब्रह्मस्वरूप आहे. आणि तीच माया आपलं जीव शिवरूप असून सुद्धा ती आपल्याला जीवरूपाला आणते. ती माया म्हणजे मग ही जी माया जीवरूपाला आणते आणि जीवरूपाला आणून आपल्याला नाही ते करायचं होतं. त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट करताना, कुठलाही विचार करताना हा शुद्ध सात्विकतेने व्हायला पाहिजे. तुम्ही कामच बुद्धीने जर गेला तर ह्यात अनेक गुंतागुंती वाढत चालतात. मायाचा खेळ मायाचा खेळ तांबट बुद्धीचा असतो जास्त. सत्वगुणाला कमी त्रास देते. पण सत्वगुणाचा एक दोष असा आहे की ते अहंकार वाढवतो. सत्वगुणाचा हा मोठा दोष आहे. सत्वगुणामुळे काय होतं माहितीये का? सत्वगुण तर आलाच पाहिजे. सत्वगुण तर पाहिजे. रजतम तर नकोच. तिथे शत्रू आहे. तुकोबराने शेरा मारून ठेवला. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा पारमार्थ अहर्निशी. पण हे करताना ही जी वृत्ती आपल्याला अहंकार घेते ते मायासारखा शहाणा नाही. मी करतो हेच बरोबर आहे. माझ्यासारखं कोणी जाणत नाही. माझ्यासारखं कोणी
विद्यमान नाही, माझ्यासारखा कोणी कलाकार नाही, ही जी बुद्धी आहे, किंवा काही लोकांचं असतं की कामात तत्परता असते, शिस्त असते, खूप चांगली असते, पण त्याचा अभिमान नाही पाहिजे. ठीक आहे, वेळच्या वेळ करता, तुम्ही सगळं करता, चांगलं करता, त्याचा अभिमान नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. ते हा कर्तृत्व अभिमान हा सगळ्यात डेंजर आहे. म्हणजे मी करतो, माझ्यामुळे होतं, मी केलं तरच होईल, नाही तर होणार नाही, असं होत नाही. कोणाचं झालं नाही आपलं काय होणार. आणि हा कर्तृत्व अभिमान सुद्धा अनेक जन्मात आपल्या मागे लागले, आणि ह्याला सगळ्याला आपल्याला बाजूला करून करण्यासाठी ही नावाची योजना, ही भक्तीची योजना. म्हणून तर संतांचे अवतार किंवा संतांची सहाय्य घ्यावं लागते, त्याच्याकरता घ्यावं लागतं. कारण आपल्या खांद्यावर आपण बसू शकत नाही ना, बसू शकत नाही ना, नाही ना. आणि जरी सगळे ब्रह्मरूप असले तरी दुसऱ्याचं सहाय्य घेतल्याशिवाय आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही. ब्रह्म इकडं तर ओत पुरवते. तुम्हा आपल्याला जर आपल्याला त्या सुरुवापर्यंत जायचं असेल तर दुसऱ्याचं सहाय्य घेतल्याशिवाय होत नाही. हा नियम आहे, संतांचा नियम, शास्त्र म्हणून संतांचा अवतार. संत वेद प्राप्ती नाही त्याचे वेद ज्योती व्हाय. तर हे जे गाया वाचा माणसाचे मन, जे कर्म तयार होतात, ते कर्माचा नाश करण्याकरता सगळा परमार्थाचा उद्योग आहे, नामाचा उद्योग आहे, संतांचा अवतार आहे. कर्मामुळे आपल्याला यावं लागतं, जावं लागतं सगळं कर्म. आणि कर्माचा नाश न करता आपण कर्म वाढवत जर राहिलो तर ते खूप धोकादायक आहे आणि ते पीडादायक आहे. असे आता पाप म्हणजे काय? पाप म्हणजे सुख, पाप म्हणजे दुःख, पुण्य म्हणजे सुख. हा वेगळं आहे, त्याला काय अशी हे नाहीये, व्याख्या नाही कुठे. पाप म्हणजे दुःख, पुण्य म्हणजे सुख. हे सुख दुःख आपल्या पाठीशी अनेक जन्म लागलेले, अनेक जन्मला आता लागलेलं नाही. याचा जर निराश करायचा असेल तर आपल्याला ही कर्माची वाट लावावी लागेल. कर्माची वाट नामाशिवाय लागणार नाही, कर्माची वाट हरिनामाशिवाय लागत नाही. हा हरिनामाची, आणि हरिनाम अनादिकालचं, आजचं नाही. न सरे लुटीता मागे बहुता जनी, जुना ठेकाने उघड. ह्या हरिनामाशिवाय होत नाही. म्हणून पाहिजे अनुग्रहाचं नाम असो, प्रबोधाचं नाम असो, त्याशिवाय त्याची वाट लागत नाही. आता हरिपाठात नेहमी सगळे हरिपाठ म्हणतात, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केली संस्था. तृण अग्निमेळे, तृण म्हणजे गवत, अग्नी म्हणजे अग्नीच नाही का. तृण अग्नी ह्याचा जर संबंध झाला, हे सगळं आले एकत्र आले तर काय होईल? तृण अग्निमेळे समरस झाले, एकत्र आले तर तैसे ना, हे जळून खाकून जाईल ना, गवत राहणार नाही. मग अशी कर्माची वाट लावायची योजना आपल्याकडे आहे ना. त्या कर्माची वाट लावायची योजना आहे, आणि कर्माची वाट लागायला सुरुवात झाली की अष्टसात्विक भावाचं अवस्था. आणि या अवस्था व्हायलाच पाहिजे. या अवस्था झाल्या की कर्माची वाट लागायला सुरुवात होते. आणि कर्माची जर वाट लागली नाही तर ती कर्म आपल्याला काय त्रास देत नाही. कर्माचं फल असं आहे की कुठलेही कर्म वाया जात नाही, चांगलं असो पाहिजे, सत्कर्म असो दुष्कर्म असो, कोणतेही कर्म. मग आपल्याला दोन्ही नाही पाहिजे, आपल्याला दोन्ही पण नाही पाहिजे. चांगलं बी नको, वाईट पण नको. तुकोबारांनी शेरा म्हणून ठेवलं, तुका म्हणे आम्ही झालो आम्ही रूप, लागूने तू पाप पुण्या. पाप पण नको का? नको तर मला परत जन्माला यायचं नाही यायचं. परत काय यायचं नाही? संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तर म्हणून. हा रामदास स्वामींनी सांगून ठेवले, जगी सर्व सुखी किंवा जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाय. तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबाराय काय म्हणतात?
सुख पाहता जवा जवा पाडे, दुःख पर्वत आहे. हांडाभर दूध आहे, घागर मोठे गागर आहे, त्यात एक मिठाचा खाडा फक्त पडलेला समजा. आपण ज्याला समाधान सुख म्हणतो, चांगलं म्हणतो, त्यात एकच मिठाचा खाडा पडला, ते अख्खं दूध काय होतं? एकच खाडा पडलाय, ते संसार आहे. हा संसार हाच आहे. आणि आपल्याला ह्या संसाराचा पाठ करून चालायचं म्हणून परमार्थ करायचं. परत यायचंय परत आपल्याला जन्माला यायचंय, पण संतांच्या इच्छेने आहे. संतांच्या त्यांची जी काय नियोजन करून त्याच्याप्रमाणे यायचं. आपल्याला आपण यायचं नाही, आपल्या इच्छेने यायचं नाही, आपल्या वासनेने पण यायचं नाही यायचं. त्यांच्या इच्छेने येऊ ना, त्यांच्या इच्छेने ना येऊ ना, त्यांची जरूर. ते कुठलं प्रमाणे बघा, ते प्रमाणे बघा, तो गोबर आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्मी याच्यासाठी घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावा. हा, घेईन ना, माझ्या इच्छेने नाही ना. मी कोण आहे? मी नेमका कोण आहे हे कळलं पाहिजे. याचा करता परमार्थ करायचा. आयुष्यात येऊन सुद्धा मी कोण आहे हे जर समजलं नाही तर मग अवघड आहे. आणि मी पण आता शोध लावण्याकरता परमार्थ करायचा. मी म्हणजे हे संकुचित भावना सोडून जायला पाहिजे. मी हे अख्खं विश्व आहे, मी विश्वरूप आहे, एवढा मोठा मी आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर आपण जी प्राणवायू घेतो, हवा घेतो, विश्वंभर आहे का आपल्या पुरती आहे? विश्वंभर आहे ना, आपल्या पुरती नाही आहे ना. आपण विश्वंभर नाही का? नंबर 2, पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये आपण मीठ पुन्हा टाकलं, समुद्रातून मीठ तयार होतं, समुद्रात आपण मीठ टाकलं, ते समुद्रमय होणार नाही? नाही होणार, नाही होणार, होणार नाही. मग मीठ जर आपण असो आणि समुद्रात जर पडू, समुद्रमय नाही होणार. आपण जर देवा शरणागत झालो, देवमय नाही होणार, देवा एवढे होणार नाही. घनचक्कर नाही होणार, होणार. आणि तेवढं व्हायचंय काय अवघड? काय अवघड नाही ना, काय लय सोपं आहे. पण रीतीने जायला पाहिजे. सगळ्या गोष्टी रीतीच्या आहेत, परमार्थ सुद्धा रीतीचे आहे. रीतीच असं. आता बघा, परमार्थ रीतीचा आहे आणि याला सुद्धा एक हे आहे, म्हणजे सत्ता आहे परमार्थाची सुद्धा. आता बघा, आपल्या इकॉनॉमी म्हणजे अर्थ, आपल्या अर्थ काय म्हणतात, इकॉनॉमी, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण आपलं सरकार वाटेल तेवढ्या नोटा छापतं का हो? हा, मोहम्मद तुगलका सारखं काय एअरपोर्ट वाटेल तेवढ्या नोटा छापतो आपण. धाडा 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 धाडा, गरिबी आली, वाटा नोटा सगळ्यांना वाटा. अरे नाही ना बाबा, भिकारी होईल राष्ट्र पाकिस्तान सारखं, नाही ना होणार. नोटा कशाचा? हे अर्थ खातं स्वतंत्र आहे का नाही? मग परमार्थ खातं सुद्धा स्वतंत्र आहे. कळलं नाही? कळणार. परमार्थ खातं स्वतंत्र आहे. सरकारला अर्थशास्त्र म्हणजे अर्थ इकॉनॉमीमध्ये नोटा छापण्याचं तंत्र आहे त्यांचं. आपल्याकडे परदेशी गंगाजळी किती आहे, आपल्याकडे सोन्याचा साठा किती आहे, आपल्याला मौल्यवान धातूंचा साठा किती आहे, हे सगळं बघावं लागतं. रिझर्व्ह फंड्स किती आहेत, त्या प्रमाणात त्याला नोटा घ्यावं, म्हणजे देशामध्ये त्याला हे करावं लागतं, विस्तारित करावं. आपल्या मनाला येईल तसं करत नाही. मग परमार्थ सुद्धा मनाला येईल तसं नाही करता येत. हे स्वतंत्र व्यवस्था आहे. बसताना आपला वाचतो, अभंग पाठ करतो, भजन म्हणतो, वेगळा स्वतंत्र व्यवस्था आहे. चांगला विचार केला तर अर्थशास्त्र स्वतंत्र व्यवस्था आहे, परमार्थ स्वतंत्र व्यवस्था आहे. आपल्या मनाने मनोमार्ग केला तो इथे मुकला, हरिपाठी स्थिरवर तोच स्वतंत्र व्यवस्था आहे. आणि या स्वतंत्र व्यवस्थेत जाण्याकरता तुम्ही आपण एकत्र आलोय. आपण स्वतंत्र व्यवस्थेत आलोय, चांगलं ध्यान देऊन बसा. आणि या स्वतंत्र अवस्थेत विवेकाने, नियतीने, विचारबुद्धीने, विवेकाने जायला पाहिजे. सरळ व्यवस्थित जायला पाहिजे.
इथं गडबड करून चालणार नाही, सरळ व्यवस्थित चाललं पाहिजे तर मेळ बसव असं नाही का. वेद नीतीने जायला सरळ जायला पाहिजे. तुम्ही लेण्याने झाले कसे वागून चालणार नाही ना. आता तुमचा रावण साधा नव्हता. शिवशंकरराव त्यांनी हे केलं होतं, प्रसन्न करून ठेवलं होतं आणि इतकं त्याला अहंकार चढला ते शंकरराव कोंडून ठेवले ते येड्याने. कसं का कसं का तर सगळी शास्त्रात तो तज्ञ होता. वृद्धिसिद्धी त्याला प्राप्त होती. साधन होतं, सामान्य नव्हतं, जातीचा ब्राह्मण होता. मग राक्षस कुळी तयार कशी झाली. राक्षसी वृत्ती असते, एवढी दात मोठे दाखवायचे असले नाही. वृत्ती राक्षसी आहे. आणि ही वृत्ती राक्षसी जी आहे ना त्याच्यामुळे सगळं बदनाम. तुम्ही किती म्हणजे विद्वान महापंडित असो त्याची बुद्धी का फिरली बरं. एवढं सगळं करून तपश्चर्या साधी गोष्ट नाही. तपश्चर्या करणं सोपी गोष्ट नाही. एक तास 2 तास आपल्याला बसता येत नाही आम्हाला. नाही अर्ध्या तासात उठते ती माकडच्या बसते चिंतनाला. त्याला सगळे दुनिया आठवते, सगळं जग आठवतं. कशाला एकाग्रता नको पाहिजे ना. नाही ना, एकाग्रता का नाहीये. कर्माची व्यवस्थित आपण वाट लावलेली नाही म्हणून एकाग्रता येईल. चित्त शुद्ध असले की एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. आणि एकाग्रता यशोबीज. एकाग्रता जर राहिली चित्ताची, त्याला तसं आपण वळण लावलं तर सगळे निर्णय प्रपंचाचे असो, कामातले असो, उद्योगातले असो किंवा तुमच्या व्यापाराचे असो किंवा शेतीचे असो, दुनियादारीचे असो, ते निर्णय करेक्ट होतात. त्यासाठी कुछ करना पडेल. आपाप काय नाही होत. देरे हरी पंगावरी होत नाही, होणार नाही. कोणाचं झालं नाही आपलं काय होणार नाही ना होणार. हे आता रावणच सांगतो, एवढा पंडित होता, एवढा म्हणजे विद्वान होता तो. हसला तो, पुढे अडकला तो, सीतेच्या मोहात अडकला तो. पळून घेऊन याला. काय करतो तुझ्या आकलेला, काय करतो तुझ्या ज्ञानाला आग लाव ना, काडी लाव ना, सगळे कुळं बरबाद करून टाक. त्याचं कुळच राहिलं नाही. हे करायचं असं होत नाही का. आता आपण बरंच पेपरमध्ये ऐकतो, परत बुवा लोकांचे ऐकतो ना का नाही ऐकत. गेले कामातून ना एवढं करू का नाही. पेपर वाचतो 2-4 रुपयाचा आहे. काय मिळालं का. काय नाही ना मिळालं. बरं तू त्याचं जाऊ द्या, पण त्याच्यावर तो खानदानीचा वाटोळ करतो त्याचं असं वाईट. जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट. आपण कुठं आलो होतो, कर्माकडे आलो. आणि कर्माची वाट लावल्याशिवाय हे होणार नाही. कर्माची वाट फक्त भगवंताच्या नामाने होऊ शकते, दुसरी कशाने होणार नाही. आता नाम म्हणजे काय. आता बघा, राम राम सब कुछ कहते हैं, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से डर गए ध्रुव प्रहलाद, वो नाम कुछ और है. हाँ, वो नाम मिलना चाहिए. क्यों. कबीर महाराज म्हणतात, कोटि नाम है संसार में, उसमें मुक्ति न होय. आदि नाम जो गुप्त जपे, विरला कोय. ते नाम आणि ते आपल्याला मिळाले. पण ते मिळालंय तर त्याचा विनियोग व्हायला पाहिजे. विनियोगे विन नाम काम
विफल होय विनियोगे विन नाम विफल होय काम विफल होय विनियोग व्हायला पाहिजे. पैसे माझ्याकडे भरपूर आहे आणि मी आजारी पडलो तर मी दवाखान्यात जायचं आहे नाही. पैसेच विनियोग करायला पाहिजे. माझ्याकडे पैसे आहेत विनियोग करायला पाहिजे ना. पण हा मूर्खाचा कंजूस मी सांगतो. खर्च होत नाही दवाखान्याला औषधाला जायचंच नाही. बरं आपल्या घरच्या औषधाने आपण बरं होतो पण घरीच आपण काहीतरी करतो ट्रीटमेंट. विनियोग व्हायला विनियोग नाही करतो होतो ना. पाहुणे आले कंजूस माणसाच्या घरी ते काय विचारतं तुम्ही कधीच आला तुमची पुढची गाडी केव्हा आहे. हिंदू धर्म काय सांगतो अतिथी देवो भव. हाकलायला निघाला. यात एक प्रश्न म्हणजे यात दुसरा एक प्रश्न उभा राहिला. प्रत्येक मनुष्य मात्राला तेव्हा जो मनुष्य मात्र या इहलोकात येतो तो काही ऋण घेऊन येतो मागे सांगितलं. आणि ते ऋण फिटल्याशिवाय ज्ञान होत नाही. आता पहिलं ऋण कुठलं मातृ पितृ नंतर माता ऋण पितृ ऋण नंतर समाज ऋण आचार्य ऋण आणि बरेच ऋण आहे. आता पारमार्थाचं ऋण सांगतो आणि अतिथीचं ऋण आणि पारमार्थाचे नियम हे सांगतो वाचा ऋण. आपण जे बोलतो ना ते वाचा ऋण. कायाचे ऋण असतात वाचेचे ऋण असतात आणि मनाचे ऋण असतात. कायाचे ऋण फेडण्याकरता वारकरी वाऱ्या करतात. भजन करतो आपण हे कायाचे ऋण. भजन करतो कोणी पप्पा बोलतो टाळ बोलतो काय काय वारीला जातात आणि लोक म्हणतात बावटे लोक. अरे नाही भाऊ काय ऋण फेडायला पाहिजे. काही तीर्थयात्रेला जातात आता किती तीर्थयात्रे हेलिकॉप्टरला जातात. ठीक आहे. नाही वाचेचे ऋण आहे हे अनंत जन्मांचे. तिने कमी जास्त हे काम केलेलं असतं वाईट साईड बोललेलं असं हे केलेलं. त्या वाचेचे ऋण फेडण्याकरता भजनं म्हणायची मोठमोठ्याने अभंग म्हणायची आरत्या म्हणायच्या. त्याचं हे वाचेचं ऋण ते फेडायचं. एकनाथ महाराज वाचेचं ऋण फेडण्याकरता मोठ्याने ग्रंथ वाचायचे. ज्ञानेश्वरी मोठ्याने भागवत वाचेचं ऋण फेडले पाहिजे. ते काय करमणूक नाही. नाही तुकोबर आहे मांडारा डोंगरावर जायची मोठमोठ्याने भजनं म्हणायची आणि दगड टाळ कुठले दगडाचे ऐकत नव्हतं वाचेचे. दुसरं कुठलं मनाचं काय वाचा मनाचं ऋण फेड. मनात वाची रे पूर्व संचित केले या सारिके भोगणे प्राप्त झाले. मन कोणाला बाहेरून दिसत नाही. ज्याचं त्याला मन त्याला साक्ष असते त्याला मन तो ओळखतो किंवा तो वाचतो. आणि मनाच्या व्यापारामुळं मनाच्या व्यवहारामुळं मनाच्या ह्या व्याप्तीमुळं मन सापडणं नाही. जग बरे सोपं नाही. आणि ह्या मनाला योग्य वळण लावण्याकरता फक्त परमार्थ दुसरं विषय नामाशिवाय दुसरा विषय. आणि मनामुळे पुन्हा यावं लागतं. पण त्या मनाला शुद्ध करायला पाहिजे सुचिरभूत करायला पाहिजे पवित्र करायला पाहिजे. तसं होणार नाही. सारखं भजन करून होणार नाही. काही रीतीने गावाला हा असं नाही हो गाव करणं म्हणतात. पण आपण काय करतो सगळं जरी असलं तरी ठराव 1-2 दिवस ते चालतं आपल्या डोक्यात चक्कर. पण नंतर परत ते ये रे माझ्या मागल्यात परत सुरू होतं. ते होता कामा नाही. अखंड दया तुझी मग ते दयाची संगत व्हायला पाहिजे.
आणि म्हणून या मनाला एक विशिष्ट वळण लावून दिलं, मग अडचण येत नाही. आणि मनाला कायम शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. साधन हे मन इतकं घोडाळ आहे, इतकं खट्याळ आहे, प्रश्न येत म्हणजे फार याचं व्याप्ती फार मोठी आहे. तुकोबर आहे कोणाचा अभंग मला माहित नाही, नाथ महाराजांचा आहे वाटतं. वासना वडाळ गाई गाड्या वासना वडाळ तिचे हाणून तोडा पाय किंवा मोडात पाय. वासना कुठून निर्माण होते, त्याचे उगमस्थान कुठे म्हणून आणि त्या मनाला पवित्र करण्याकरता हे नामाची संतांची सगळी योजना आहे, त्या परमार्थाची योजना आहे. याने काय होईल, याने ज्या सुखासाठी आपण प्रयत्न करतो, ज्या समाधानासाठी प्रयत्न करतो, प्रपंच करू, ते समाधान आपल्याला हळूहळू प्राप्त किंवा सापडायचा सुरुवात होते. म्हणून प्रपंच करून परमार्थ करता येतो. हे ज्ञानोबाने 12व्या शतकात स्वतंत्रपणे येऊन मोठा विष्णूचा महाअवतार घेऊन तुम्हा आमच्याकरता त्यांनी हा मार्ग मोकळा केला. पूर्वी एकच एक होतो, एक गुरु आणि एक शिष्य, दुसरा नाही. आणि तो गुरु तो शिष्य समजा डोक्याने जर आडदोड निघाले की बोडायला त्याचं काम बुडाला परमार्थ त्याचं कार्यच बुडालं. म्हणून ज्ञानदेवाने फसायदान मागितलं. म्हणून ज्ञानदेवाने फसायदान मागितलं, हे सगळ्या विश्वाला मिळून दे. मग ज्ञानोबारायचे मोठे उपकार. म्हणून एकाच प्रश्नच राहिला नाही. तरी पण अजून काही ठिकाणी आहे, नवनाथ पंथामध्ये आहे आवडतो. तर ते आपण आता अहंकारावर वगैरे घेतले. अहंकार कुठून निर्माण? उगमस्थान येते. आपण व्यापक करू. मन हे अंतःकरणाचा भाग आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण याचाच एक भाग आहे. काय हा अंतःकरणाचाच भाग आहे. आणि ह्या मनाला वळण लावण्याकरता, ह्या मनाचं परिवर्तन करण्याकरता परमार्थ. आणि हा नर जे त्याच्याच करता मिळेल. खाएंगे पिएंगे ऐश करेंगे मर जाएंगे, नाही जमेगा बाबा, नाही जमणार. काही लोक म्हणत हा तर शेवट नर दे शेवटच. परत कुणी काय बघितले, कुणी काय बघितले, परत या येऊ नाही काय माहिती. ऐश करा मजा करा असं नाही. असं आहे, आपण जे बरे वाईट कर्म केली, बरे वाईट सगळेच करतात, सगळेच करतात. कोई हमको चैलेंज करेगा 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 नहीं, सगळेच कर, सगळेच कमी जास्त. तर आणि ह्या 12 वाईट कर्मांचं मागाशी सांगितलं, हे एकदम साफसुथरं करावं. झाड तोडलं मुळापासून नाही, पण वरवर तोडलं आहे. बुंद्यापासून झाड तोडल्यावर पुढच्या पावसाळ्यात त्या बुंद्याला परत पाळीव फुटते. नाही फुटते ना. मुळासकट काढलं पाहिजे ना. मुळासकट त्याला परत पाणी फुटत. मुळासकट काढलं पाहिजे, मग पाणी फुटणार नाही. मुळासकट काढून बाहेर आले तर त्याला माती तर लागली, त्याला परत फुटते. त्याचा खापा करून टाका, खापा करून टाका कोराडीने.
फोडून टाका, शार्पण करा, त्याला काय कुठला मग बरोबर सोपं आहे. आता शेतकरी झाड तोडतो, तो कुऱ्हाडीने तोडतो, बरोबर. मग झाड कोणी तोडलं? झाड कोणी तोडलं? झाड तोडलं कोणी? शेतकरी. हा? अधिष्ठान सत्य चालू का कुऱ्हाडीने? कुऱ्हाड साधन आहे. हा, मेलेल्या हातात तुम्ही कुऱ्हाड द्या माणसाच्या, मेलेल्या ते तोडत नाही ना. सत्ता याची आहे. कुऱ्हाड साधन आहे, तसं नाम हे साधन आहे. ब्रह्म सगळीकडे आहे, नाम हे फक्त साधन आहे. त्या साधनाचा उपयोग करून करायचा, नंबर 1. नंबर 2, देवप्राप्तीचा विषय नाही, हे प्राप्तच आहे. देवप्राप्तीचा विषयच नाही, देव प्राप्तच आहे. आणि आपण येड्यावाने हे इकडे हिंडतो तिकडे हिंडा, तुमचं काय हेरून राहिले ते हिंडा, जाऊन दे, हरकत नाही. सत्कर्म शेष राहिली, जावा करू नये. काय म्हटलं? हा, तर हा देवप्राप्तीचा विषय नाही, तो तयार आहे. सगळ्यांच्या हृदयात जो देव आहे, आत्मा आहे, तोच आपला देव आहे. आस्था हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा आराम, परिभ्रांताचे कान काही विषय. आणि विषय ओढी बोलले जीव, कोण करील त्यांची कीव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव हा नरदेव. शरीर उत्तम चांगले, पण हे शरीर आपल्याला न्याय तिकडे घेऊन जाते. पुणे स्टेशनवर आपण उभं राहिलो, एक गाडी पश्चिमेला मुंबईला जाईल, आणखी कुठं पुढे जाईल. आणि इकडे जर आपण पूर्वेला गेलो की 2 मार्गे तुम्ही सोलापूर पुढे आणखी बालाजी वगैरे तिकडे जंक्शन. हमको कहाँ जाने का, ये पहले सोचना चाहिए. नाही का? चांगला विषय. अवघड काय नाही, हे जंक्शन आहे. हे या जंक्शन मध्ये आपण ठरवायचं आपण नेमकं काय करायचं. आणि आपलं कल्याण करण्याकरता, हिताकरता आपण मार्ग निवडला पाहिजे. चांगला विषय. अवघड काय नाही, निवडलेलं आहे, पण त्याच्यावर विचाराने विवेकाने जायला पाहिजे. मग हृदय सद्गुरू जेणे तारीलो संसार गुरु म्हणून विवेकाला नाही कळलं. विवेक कळला तर आनंद होईल, सुख होईल, समाधान होईल. विवेकच कळलं. विवेक काय आहे? विवेक सगळ्या घटात देव आहे, सगळ्या घटात आत्मा आहे, सगळ्या घटात कर्म आहे. सही. आणि आपण काय बघतो? सगळे गुण आणि अवगुणच बघत बसतो आपल्याचे. आकाश वाटतो, करायचं काय? तू कसा आहे बघ ना, आज पहिला तू बघ ना, आतून. आतून करायचं का बाहेरून करायचा? नेहमी सांगतो, परमार्थ आतून करायचा असतो, बाहेरून काहीच नाहीये. सगळं सुख कुठं आत होतं का बाहेर होतं? आत होतं ना. दुःख आत होतं, आनंद आत होतो. भूक लागली, भूक आत लागते का बाहेर लागते? मग आपण चपातीचे भाकरीचे जे तुकडे करून पोटात घालतो, भावरण भात काय असो आत घालतो, अंगाला चोळत नाही, भरलं पोट मला असं नाही. सगळ्या गोष्टी आत होतात. आणि आपण सगळे गुण अवगुण बघत असतो. जन्म गेला, कभी देखेंगे, देखना पण आत पाण्याची रीत कळली पाहिजे. हा, रीत कळली. अवघड काय नाही, एकदम सोपं आहे. आलतं एकदम सोपं, काही नाही अवघड. तर जनाबाईचं काय अवघड बघा. धरीला पंढरीचा चूर आणि गळा नाही, हृदय बंदी खाना केला. आणि हा विठ्ठलाचा तपासलाय, पोटापुराला प्रश्न केला. असं आहे. तो तिकडे पंढरपूर त्रिविटेवर उभा आहे. चांगला जर विचार केला तर हे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. मग अशी एकाग्रतेचा विषय आहे. एकाग्रता तो दृष्टांत सांगतो तुम्हाला.
पांडवांचं आणि कैरवांचं त्यांची एक भर सभेत एक हे झालं, पैज लागली. मोठ्या कडे तेल आणि त्या मधोमध तिकडे हे होता, मोठ्या लोखंडी हे ठेवला होता आणि त्याला मासा अडकवला, मासा, आणि त्याचा डोळा फोडायचा. काय फोडायचा आपण? डोळा. आणि कशात बघून? तेलात बघून, उकळत्या तेलामध्ये बघून माशाचा वरचा डोळा फोडायचा. अर्जुनला म्हणजे चल तू सभागृह म्हटलं, अर्जुन तू पाहिलं. त्याने धनुष्यबाण प्रज्ञाच्या ओढ डोळा फोड. डोळा फोडायच्या आत जेव्हा तो तयारी लागला तेव्हा त्याच्या मनात असं नव्हतं ते पांडू कौरवांनी माझा अपमान केला, कौरवांनी आम्हाला जमीन दिली नाही, आमचा अधिकार नाही दिला नाही, कौरवाने आमची द्रौपदी पळवली, ठीक आहे. त्याचा विचार केला. ह्या सभागृहात किती पंडित लोक, किती हे विद्वान, याचा विचार केला नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही. लावताना विचार केला तर वरावाळांचा घ्याता त्याचा कामात बांधायचा, माझ्या राज्यात काय चालला अजिबात नाही. ना धृतराष्ट्राचा विचार केला, ना तो गंगापुत्र भीष्माचा केला, ना आपल्या पांडवांचा केला विचार. नाही केला. डोळा उडवला. एकाग्रता यशोध काही विचार नव्हता डोक्यात. सभागृहात कोण बसले, कोण आले, कोण गेले, कोण काय करते अजिबात नाही. त्याला फक्त माशाचा डोळा ना आपला धनुष्य एवढं मान, एवढंच त्या जगात. एवढी एकाग्रता परमार्थात नको नको. आता बघा, जर तुम्ही कागद घ्या, त्याच्यावर बैरगोल टेंगाची काच असते, ती जरा वरून सूर्याची किरण असतात, ती सूर्याची किरण तुम्ही एकत्र करा आणि ती 4-5 मिनिटं ठेवा. कागद जेवतो का नाही जेवतो?